हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं याच्यामध्ये की आपण लँग्वेजेस पाहिल्या होत्या, इंडियामधल्या वेगवेगळ्या लँग्वेजेस, मल्टी लँग्वेजेस पाहिल्या होत्या. आता आपण पाहणार आहोत या आपल्या 5th पॉइंटमध्ये इंडियन सोसायटी ॲज अ मल्टी रिलिजियस सोसायटी. इथे कोणकोणत्या वेगवेगळ्या सोसायटीज आहेत इंडियामध्ये. आता इंडियाचं तसं आता ह्याच्यात जर मी वाचलं तरी तेच सांगितलेलं आहे की इंडियामध्ये अशा खूप साऱ्या सोसायटी आहेत ज्या की एकत्र राहतात आणि तेच इंडियाचं काय म्हणू शकतो आपण त्याला तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सो आता पाहायला गेलो तर आधी आपण वाचून घेत की आपल्या बुक्स मध्ये एक्झॅक्ट काय दिलेलं आहे. सो इंडिया हॅज ऑलवेज बीन मूव्ह टू द वाईड व्हरायटी ऑफ रिलिजियस फेथ. Perhaps there is no other society that is a multi-religious as Indian society. The coexistence of vast variety of faiths, some of them which have been quite different from one another, has been a shining example of religious pluralism and tolerance, a characteristics of which this country has been justly famous. म्हणजे काय तर या इंडियामध्ये खूप सारे असे रिलिजियस आहेत की जे एकत्र राहतात. जरी एकत्र राहत असले तरी प्रत्येक आणि एकत्र राहून सुद्धा प्रत्येकाचं कल्चर किंवा प्रत्येकाचं व्हरायटीज वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या मग त्यांची थोडक्यात आपण राहणीमान म्हणू शकतो, त्यांचं कॉस्ट्युम म्हणू शकतो. सो प्रत्येक रिलिजनचे वेगवेगळे असू शकतात. ओके, सो अशा खूप सारं वेगळेपण असताना सुद्धा या सगळ्या सोसायटीज ह्या मल्टी रिलिजियस ह्या एकत्र एका इंडियामध्ये राहतात आणि त्याच्यामुळेच काय म्हटलंय की इंडियन कंट्री जी आहे ती फेमस झाले. कारण इंडियामध्ये खूप साऱ्या असे एकमेव कंट्री आहे देश जगामध्ये की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या सारे रिलिजियस एकत्र राहतात. देन टू कोएक्झिस्ट इन स्पेस ऑफ पीस ऑफ harmony in a multi-religious society. One should have a sound religious education with strong emphasis on moral and ethical values as the first positive steps towards better understanding and mutual cooperation among people of religious. आता इथे काय की जरी मल्टी रिलिजियस इंडियन कंट्री असली तरी इथे प्रत्येक रिलिजनला त्याचं स्वतंत्र बहाल केलेलं आहे किंवा त्याचा फ्रीडम दिलेला आहे. सो प्रत्येक रिलिजन आपापल्या रिलिजियस एज्युकेशन जे आहे जिथे प्रत्येक कम्युनिटीला देऊ शकतो. सो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आणि प्रत्येक रिलिजियसचे आपापले इथिक्स ठरलेले आहेत आणि ते इथिक्स इंडियामध्ये फॉलो करू शकतात. सो इथे कोणत्याही प्रकारचं कोणावरतीही बंधन नाहीये. थोडक्यात काय की प्रत्येक रिलिजन जो आहे तो इंडियामध्ये प्रत्येक रिलिजनला फ्रीडम दिलेला आहे. देन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर Jawaharlal Nehru inspiration and guidance decided to declare India as a secular state, that is a state in which all religions and citizens irrespective of their faith would be treated impartially. It is also mean that every citizen has a right to freely practice, profess and uh, propagate any morality, health, laws, and order, etc. Articles 25 to 29 of the Constitution of India declare the right to freedom of religion as a fundamental right. आता याच्यामध्ये काय म्हटलंय तर जवाहरलाल नेहरू जेव्हा आपले पहिले पंतप्रधान होते त्यांनी त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या पद्धतीचे सेक्शनच बनवून ठेवलेलं आहे रिलिजन रिलेटेड. त्यांनी एक सेंटेन्स इथे म्हटलेलं आहे, सेक्युलर स्टेट दॅट इज अ स्टेट इन विच ऑल रिलिजन अँड सिटीजन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर फेथ वुड बी ट्रीटेड इम्पार्शियली. म्हणजे काय की इथे वेगवेगळे जरी रिलिजन असतील इंडियामध्ये तरी प्रत्येकाला त्याचं फ्रीडम दिलेलं आहे आणि कोणावरती कोणत्याही पद्धतीचं बंधन नाहीये आणि त्या भविष्यात येऊ नये म्हणून त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा त्या पद्धतीची तरतूद केलेली आहे. त्या पद्धतीचा सेक्शन जो आहे तो इन्क्लूड केलेला आहे. इट ऑल्सो मीन्स दॅट एव्हरी सिटीजन हॅज अ राईट टू फ्रीली प्रॅक्टिस. प्रत्येक सिटीजनला फ्रीली प्रॅक्टिस म्हणजे प्रत्येक सिटीजन फ्री आहे, प्रोफेशनल त्याचं प्रत्येकाचं प्रोफेशन फ्री आहे अँड प्रोपोगेट एनी रिलिजन ऑफ फेथ. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं इथे बंधन नसणारे प्रत्येक प्रकारे तो
फ्री आहे. फक्त काय म्हटलेलं आहे त्याच्यात बघा, पुढे इन ब्रॅकेट दिलेलं आहे हे सेंटेन्स, विथ ऍक्टिव्हिटीज सब्जेक्ट टू रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स फॉर द सेक ऑफ मोरॅलिटी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यांना कॉमन रिस्ट्रिक्शन प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. मग ते रिस्ट्रिक्शन्स कशा रिलेटेड आहेत, तर त्याच्यात दिलेलं आहे रिलीजन ऑर फेथ विथ ऍक्टिव्हिटीज सब्जेक्ट टू मोरॅलिटी, हेल्थ अँड लॉज अँड ऑर्डर. सो काही गव्हर्नमेंटने कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून दिलेले काही लॉज, ऑर्डर्स, हेल्थ रिलेटेड, मोरॅलिटी रिलेटेड जे काही लॉज आहेत किंवा इथिक्स आहेत, ते सोडून बाकी पूर्णपणे फ्रीडम सगळ्या रिलीजियसला बहाल केलेलं आहे. आणि हे कशात दिलेलं आहे, तर कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल नंबर 25 to 29 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिक्लेअर द. सो 29 to 25 जो आहे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन मधला, तो कोणत्या हेडिंग अंडर चालतो, तर त्याच्यात आहे राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन ऍज अ फंडामेंटल राईट. सो ह्या हेडिंग अंडर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्शन बनवून दिलेले आहे 25 to 29 आर्टिकल्स मध्ये. देन येतं टॉलरन्स अँड रिस्पेक्ट आर टू vital word of the should be borne in mind in a multi-religious society, and efforts should be made to create a atmosphere leading to peace of harmony. A genuine attempt should be made by people belonging to different faiths to fathom of or understand the practices which are foreign to people of other religion. This will be help to create a better understanding, thus enhancing the spirit of tolerance among the followers of the multi-religious denominations. सो इथे काय टॉलरन्स आणि रिस्पेक्ट हे दोन खूप महत्वाचे वर्ड्स आहेत रिलिजन्स मध्ये. कारण ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या रिलिजन एकत्र राहतात त्यावेळेस रिस्पेक्ट आणि टॉलरन्स त्या खूप महत्वाच्या गोष्टी. जर तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट दिला तर तुम्हाला रिस्पेक्ट देणार आहे. आणि मग जर अशा पद्धतीने तुम्ही राहिलात किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही वागलात तर काय होईल की तुम्ही युनिटी बनून राहाल. भले तुमचे रिलीजन जरी वेगळे असले तरी सोसायटीमध्ये राहताना एक कम्युनिटी म्हणून राहाल. आणि अशा वेळेस जे लोक कुठे जे असे पीपल्स आहेत की जे रिलीजनच्या नावाखाली किंवा धर्माच्या नावाखाली तुमच्यामध्ये जे डिस्प्यूट्स तयार करतात, सो त्यांना बळी पडलो तुमच्यासारखी लोक त्यांना बळी पडणार नाही. सो याच्यामुळे ते हेच म्हटलेलं आहे की प्रत्येक रिलीजनला त्याचा त्याचा रिस्पेक्ट हा दिला गेला पाहिजे, मग तो कोणताही रिलीजन असू दे. देन काय म्हटलंय, रिलीजियस डायव्हर्सिटी आर फाउंड इन इंडिया. आता इंडियामध्ये खूप सारे रिलीजियस पाहायला मिळतात. मग त्याच्यापैकी कोणकोणते आहेत, देर आर 8 मेजर रिलीजियस कम्युनिटी इन इंडिया. 8 महत्वाचे रिलीजियस इंडियामध्ये आहेत. इंडिया इज द बर्थ प्लेस ऑफ 4 ऑफ द वर्ल्ड्स मेजर रिलीजियस ट्रेडिशन्स. इंडियामधले प्रामुख्याने की ज्याचा फाउंडर इंडिया आहे की जे रिलीजियस इंडियामध्येच फाउंड झाले असे मेजर 4 रिलीजियस आहेत. मग ते कोणकोणते आहेत, हिंदुइझम एक म्हणजे हिंदुइझम, सेकंड जैनिझम म्हणजे हिंदू, जैन धर्म, बुद्ध आणि सिख. सो हे जे 4 धर्म आहेत, सिखिझम, बुद्धिझम, जैनिझम आणि हिंदुइझम, हे 4 जे रिलीजियस आहेत मेन रिलीजियस हे इंडियामध्ये फाउंड झालेले आहेत. पण काय म्हटलं की इंडियामध्ये 8 मेजर रिलीजियस फाउंड केले जातात किंवा 8 मेजर रिलीजियस आहेत. मग बाकीचे 4 कोणते आहेत, तर बाकीचे 4 आहेत, आता इंडियन पॉप्युलेशन पैकी 25% पॉप्युलेशन जे आहे ते ह्या 4 रिलीजियसचं आहे. कुठलं, हिंदुइझम, जैनिझम, बुद्धिझम आणि सिखिझम. सो ह्या 4 जे काही रिलीजन आहेत याचं 25% पॉप्युलेशन ह्या 4 रिलीजनशी कनेक्ट होतं. देन नेक्स्ट आहे, मग बाकीचे 4 कोणते आहेत, तर अनदर जे राहिलेलं पॉप्युलेशन ते या 4 जे आहेत रिलीजन आहेत त्यांचं आहे. मग त्याच्यापैकी कोणतं आहे, सो इस्लाम, देन ख्रिश्चनिटी, झोरास्ट्रियनिझम अँड ज्यूकेम फ्रॉम आउटसाइड इंडिया. आणि हे जे आहेत आता 4 कुठलं म्हटलंय, इस्लाम, ख्रिश्चन, झोरास्ट्रियन आणि ज्यूकेम. सो हे जे 4 आहेत हे इंडियामध्ये फाउंड केले होतात, हे रिलीजन इंडियामध्ये आहेत पण हे मूळचे इंडियाचे नाहीये, ते बाहेरून आलेले आहेत फक्त पॉप्युलेशन.
आणि outside of India. All the 8 religions are further subdivided into different sectors. सो हे प्रत्येक वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये हे जे आहेत रिलीजन्स हे डिवाइड केलेले आहेत. Besides these 8 religions, some tribal communication have their own religion. They have their own deities and रिच्युअल्स. तर मग ह्याच्यामध्ये ह्या जे रिलीजन आहेत 8, ह्याचे पुन्हा सब रिलीजन पडलेले आहेत, ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. आता त्याच्यानंतर मग हे जे इंडियाचं जर पॉप्युलेशनचा विचार केला, इंडियन पॉप्युलेशनचा, तर बघा हिंदूंची संख्या इंडियामध्ये आहे 80.46%. आलं लक्षात? सो हा एक कोणत्या याच्याचं 2011 सॉरी हे जे आहे हे 2001चं सेन्सस. आणि याच्यात तुम्हाला हा चार्ट दिसतोय इथे, सेन्सस 2001 आणि सेन्सस 2011 या दोनचं कंपॅरिझन दिलेलं आहे. सो हिंदूंचं जे पॉप्युलेशन होतं हे 2001च्या सेन्सस नुसार किती होतं इंडियामध्ये, 80.46. पण 2011च्या सेन्सस नुसार किती झालं, सो 29.8%. सो हिंदूंचं पॉप्युलेशन जे होतं ते इंडियामधलं कमी झालं. देन इस्लाम 2001च्या सेन्सस नुसार इस्लामचं पॉप्युलेशन होतं 13.4, पण 2011च्या सेन्सस नुसार 14.23. म्हणजे इस्लामचं जे पॉप्युलेशन होतं ते इंडियामध्ये वाढलंय. देन ख्रिश्चनचं पॉप्युलेशन इंडियामध्ये होतं 2001ला 2.34 आणि 2011ला होतं 2.30. म्हणजे ख्रिश्चनचं सुद्धा पॉप्युलेशन इथे कमी झालेलं दिसतंय. देन सिखचं पॉप्युलेशन इंडियामध्ये होतं 1.87. 2011 मध्ये ते झालं 1.72, म्हणजे हे सुद्धा कमी झालंय. देन बुद्धिस्टचं पॉप्युलेशन इंडियामध्ये होतं 0.77% आणि 2011 मध्ये झालं 0.70, म्हणजे हे सुद्धा कमी झालंय. देन जैन पॉप्युलेशन इंडियामध्ये होतं 2001ला 0.41, 2011ला झालं 0.37. सो हे सुद्धा कमी झालेलं आहे. देन झोरॅस्ट्रियनिझम चं पॉप्युलेशन होतं 0.06 2001ला, 2011ला नॉट ऍप्लिकेबल म्हटलेलं आहे त्यांनी. देन नॉट अवेलेबल असं म्हटलेलं आहे. देन अदर्स आणि बाकीचे जे म्हटलं मी सब रिलीजियस वगैरे आहेत त्याचं पॉप्युलेशन होतं 0.72, ते 2011ला झालं 0.9, म्हणजे हे वाढलेलं आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्या पॉप्युलेशन मध्ये एक लक्षात येतं की इस्लाम आणि अदर्स हे दोन पार्ट आहेत की ज्याचं पॉप्युलेशन 2001 आणि 2011च्या कंपॅरिझन मध्ये 2011 मध्ये कमी झालेलं, सॉरी वाढलेलं आहे, आणि बाकीचे सर्व रिलीजनचं जे पॉप्युलेशन आहे ते कमी झालेलं दिसतं. ओके, आता हा जो एक एक आपण रिलीजन बघितला हा आपण डीपली स्टडी करू. सो फर्स्ट वन होता हिंदुइझम. युनिक अमंग द ग्रेट वर्ल्ड रिलीजन, Hinduism has neither any definite origin nor any definite founder or teacher, or any one specific sacred books to which one may refer as the complete basis of Hinduism. It owes its origin to the collective wisdom and spiritual insight of the whole group of inspired seers known as rishis. It gives freedom to a person to attain salvation by the own religious faith and experience. Hinduism does not have any rigid rules of religion. It is so tolerant that even an atheist can call himself a Hindu. Hinduism is all the largest religion grouping in India. Is also the largest religious grouping in India. It's 966 million adherent as per 2011 census, compose 79.8% of the population. आता हिंदुइझम हा मुळात आला कुठून, हे रिलीजन आलं कुठून? सो याचा असं प्रॉपर प्रूफ अवेलेबल नाहीये. कोणताही हिंदू असा धर्म नाहीये की ज्याच्यामध्ये धर्मग्रंथ नाहीये की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हिंदू हा धर्म आला कुठून, किंवा असा कोणताही पर्टिक्युलर पर्सन नाहीये की ज्याचं नाव पुढे केलं जातं की
त्याने शिकवण दिली. सो असं कोणी नाहीये. मग हिंदू धर्म फाउंड कुठून झाला, तर असं म्हटलं जातं की हिंदू धर्म हा ऋषी मुनींकडून आलेला आहे. सो जे ऋषी मुनी आपण बघतो ह्याच्यामध्ये मूवीज मध्ये वगैरे सिरियल्स मध्ये आपण फक्त ते तिथेच पाहिलेले आहेत. प्रत्यक्षात पण आपण फार कमी पाहिलेले आहेत. सो या ऋषी मुनींकडून हा आलेला हिंदू धर्म आहे. मग या हिंदू धर्माची वैशिष्ट्य काय आहेत, तर या हिंदू धर्मामध्ये स्पेसिफिक असे कुठले कठोर रूल नाही ठरवून दिलेले आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा असं स्पेसिफिक कठोर रूल नाहीये. त्याच्यामुळे इथे हिंदू धर्म मध्ये कोणीही प्रवेश करू शकतो, हिंदू धर्म कोणीही सोडू शकतो. दुसरी गोष्ट, हिंदू धर्मामध्ये कोणावरही कसलंही बंधन नाहीये, की याच्यामुळेच कदाचित की नास्तिक लोक, नास्तिक म्हणजे काय, की जे देवाला मानत नाहीत. सो देवाला न मानणारी लोक सुद्धा हिंदू धर्मामध्ये आहेत. सो त्याच्यामुळे हा हिंदू धर्म जो आहे आणि असं म्हटलं जातं की याच्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक सामावून घेतली जातात. दुसरी गोष्ट, इंडियन पॉप्युलेशनच्या दृष्टीने 966 मिलियन पॉप्युलेशन जे आहे ते हिंदूंचं आहे 2011च्या सेन्सस नुसार, आणि ते आहे 79.8%. आलं लक्षात. देन येतं जैनिझम. Jainism, like Buddhism, is a religion of pure ethical conduct. Jain compose 0.37, around 4.4 million of the population. It is based on the teaching of Mahavira, the 24th Tirthankara. Jainism population are 5 O's of अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि अस्तेय. So and brahmacharya. The concentration of Jain population is found in the states of Gujarat, Maharashtra, Rajasthan, Karnataka and Madhya Pradesh. आता काय म्हटलं की जैनिझम हा बुद्धिस्ट धर्मासारखा प्युअर इथिकल आहे, म्हणजे प्युअर धर्म आहे. कंपोज, मग याच्यामध्ये इंडियन पॉप्युलेशन पैकी 0.37% पॉप्युलेशन जे आहे ते जैन धर्माचं आहे. मग ते अराउंड 4.4 मिलियनच्या आसपास जातं ऑफ द पॉप्युलेशन. इट इज बेस्ड ऑन द टीचिंग ऑफ. आता हा धर्म कुठून फाउंड झाला, तर हा धर्म महावीरांच्या टीचिंग मधून आलेला धर्म आहे. मग महावीरांनी दिलेली शिकवण म्हणजे हा धर्म होय. मग महावीर 24 तीर्थंकर, महावीर कोण होते, जर 24वे तीर्थंकर होते, 24 तीर्थंकर होते, की त्यांच्या टीचिंग वरून किंवा त्यांच्या अध्यात्मातून हा धर्म क्रिएट झाला जैन. जैनिझम पॉप्युलेशन द प्रोपाउंड द 5 ओज आहे. सो काही 5 ओज आहेत की त्याच्यावरती हा जैन धर्म चालतो. मग त्याच्यातला पहिला आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. मीन्स की अहिंसा म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं आपण म्हणतो की छेडछाडी किंवा मारहाण न करता शांततेने जाण्याचे गांधीजी करायचे अहिंसेच्या मार्गाने. सो अहिंसा. देन सत्य यानी की ट्रूथ. देन अपरिग्रह म्हणजे नॉन पॉझिटिव्हनेस. देन असत्य, अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग. अँड ब्रह्मचर्य, सेलिबेसी. सो ह्या जे काही 5 ओज आहेत की याच्या आधारे हा जैन धर्म चालतो. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ जैन पॉप्युलेशन इज फाउंड इन द. मग हे जैन पॉप्युलेशन इंडियामध्ये कुठे पाहायला मिळतं. द जैन पॉप्युलेशन जास्तीत जास्त इंडियामध्ये गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका आणि मध्य प्रदेश या स्टेट्स मध्ये तुम्हाला जैन पॉप्युलेशन पाहायला मिळेल. देन येतं बुद्धिझम. Buddhism, like Jainism, is an offshoot of Hinduism. So बुद्धिझम जो आहे हा सुद्धा हिंदुइझमचा एक ऑफसेट आहे. हिंदूंचाच एक ऑफसेट पार्ट आहे. इट इज अ टर्म ऍज अ युनिव्हर्सल रिलिजन. पण बुद्धिझम जो आहे तो जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. हिंदूंपेक्षा बुद्धिझम हा जगातला सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात जास्त जगामध्ये पसरलेला धर्म आहे किंवा रिलिजन आहे. इट हॅज अ ग्रेटर फॉलोइंग इन द वर्ल्ड दॅन हिंदुइझम. हिंदुइझम पेक्षा जगामध्ये ह्याला याचे जास्त फॉलोअर्स आहेत. बुद्धिझम हॅज अ डिफिनिट फाउंडर इन गौतमा द बुद्ध. गौतम बुद्धांनी हा फाउंड केलेला धर्म आहे बुद्धिझम. बुद्धिझम रोज ऍज अ
रिएक्शन टू ब्राह्मणिझम. सो बुद्धिझम हा जो धर्म आहे हा ब्राह्मणांना रिएक्शन म्हणून फाउंड झालेला देश आहे. सो थोडक्यात ब्राह्मणांची अपोजिट साइड म्हणजे बुद्धिझम म्हणण्यात काही हरकत नाही. सो ब्राह्मण धर्म आणि बुद्धिझम, सो बुद्धिझम हा ब्राह्मण धर्माचे रिएक्शन म्हणून फाउंड झालाय. देन फॉर बुद्धा rituals did not have any significant role to play in the moral and psychology development of human characters. In fact, Buddhism is a ethical religion. सो हे बुद्धांचं काय बुद्धिझम जो आहे हा इथिकल रिलिजन आहे आणि इंडियामधच्या पॉप्युलेशनचा विचार करता 0.7% पॉप्युलेशन जे आहे इंडियामध्ये ते प्युअर बुद्धिझम आहे. देन येतं सिखिझम. गुरु नानक 1469 to 1539 त्यांचा कार्यकाल दिलेला आहे. 1469 to 1539 इज द फाउंडर ऑफ सिक्कीम. ते कोण आहेत? ह्या सिख धर्माचे फाउंडर कोण आहेत? गुरु नानक. बाय 10 सक्सेसिव्ह सिख गुरुज, 10 सक्सेसिव्ह सिख गुरूंच्या मदतीने गुरु नानकाने हा धर्म फाउंड केलाय. द लास्ट बिंग द स्केअर्ड टेक्स्ट गुरु ग्रंथ साहिब ज्याने त्यांचा लास्ट जो ग्रंथ होता तो होता कोणता? सो गुरु ग्रंथ साहिबजी. गुरु अर्जन देव द 5th सिख गुरु कंप्लाइड द गुरु ग्रंथ साहिब. द गुरु अर्जन देव जे आहेत द 5th गुरु कंप्लाइड द गुरु ग्रंथ साहिब, ज्याने गुरु ग्रंथ साहिब जो आहे तो एक्सप्लेन केला. किंवा द रिलिजियस टेक्स्ट ऑल्सो नोन ॲज द इटर्नल ऑफ द लिव्हिंग गुरु. Sikhism is a progressive religion which recognize all humans as equal before Vaheguru, regardless of color, caste, or lineage, and denounces blind rituals and suspensions. Faith and justice are practical belief of this religion. 1.70% of the population of India belongs to the Sikh faith followers. Sikh faith followers predominantly found in the Punjab. सो याचे मिनिंग काय आहे? सो गुरु नानकाने हा जो सिक्कीम धर्म आहे तो फॉलो केला. त्याच्यानंतर पुढे 10 धर्मगुरु होते की ज्यांनी हा कंटिन्यू चालू ठेवला. मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे सिख गुरु लास्ट बिगिन्स गुरु ग्रंथ साहिब. आणि त्याच्यापैकी मग जे गुरु अर्जन देव होते त्यांनी काय केलं की ह्या धर्म जो ग्रंथ होता गुरु ग्रंथ साहेबाजी सो साहिबजी ह्याचं त्यांनी काय केलं पालन केलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो थोडक्यात हा जो धर्मग्रंथ आहे हाच त्यांचा एक धर्मगुरु म्हणून ते पुढे त्याला यूज करत आले. आता या धर्माचं वैशिष्ट्य असं आहे की या धर्मामध्ये अंधश्रद्धा वगैरे पाळली जात नाही. हे अंधश्रद्धेचा विरोध करतात. ते म्हणतात वाहेगुरूंच्या आधी म्हणजे त्यांच्या देवाच्या आधी सर्व माणसं एक समान आहेत. त्याच्यामुळे इथे अंधश्रद्धाचा किंवा आणखी जे अंधभक्ती आहे सो त्याचा इथे निषेध केला जातो या धर्मामध्ये. आता या धर्माचं असं म्हटलं गेलं की या धर्माचं 1.70% पॉप्युलेशन जे आहे हा धर्म फेथ अँड जस्टिस वरती त्यांचा धर्म चालतो. तो त्यांचा विश्वास आणि न्याय या दोन गोष्टींवरती त्यांचं काय होतं की हा जो धर्म आहे तो चालतो. त्या धर्मामध्ये प्रामुख्याने या दोन गोष्टींना जास्त महत्व आहे, जस्टिस अँड फेथ. सो या धर्माची 1.70% पॉप्युलेशन जे आहे ते इंडियामध्ये सापडतं, खास करून पंजाबमध्ये. आलं लक्षात? सो अशा प्रकारे सिखिझम. देन नेक्स्ट वन आहे इस्लाम. इस्लाम इज अ प्रॉफेटिक रिलिजन ऑफ रिसेंट ओरिजिन. इस्लाम हा सध्या चाललेला धर्म आहे. म्हणजे बाकीच्या धर्मांच्या तुलनेमध्ये इस्लाम हा नव्याने आलेला रिलिजन आहे. इट इज अ मोनोथेस्टिक रिलिजन centered around the belief of the God and following are the example of Muhammad. सो यांचं काय आहे की सेंटर ऑफ द गॉड म्हणजे या धर्मामध्ये फक्त एकाच देवाला मानलं जातं की ज्याला अल्लाह म्हणतात. सो इथे बाकी कोणत्याही देवाला येत नाहीत. फॉर एक्झाम्पल मोहम्मद
गॉड अँड फॉलोविंग द एक्झाम्पल ऑफ मोहम्मद. सो मोहम्मद पैगंबर जे होते की त्यांनी दिलेले एक्झाम्पल वरती हे फॉलो करतात, हा धर्म फॉलो होतो. इट इज अ लार्जर मायनॉरिटी रिलिजन इन इंडिया. लार्जेस्ट मायनॉरिटी म्हणजे यांची संख्या, अल्पसंख्याक आपण त्याला जे म्हणतो की कमी संख्या असलेला भारतातला हा एक हे एक रिलिजन आहे. इक्वॅलिटी अँड ब्रदरहुड फॉर्म्स द पिलर्स ऑफ द रिलिजन. याच्यामध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि बंधुता. समानता आणि बंधुता म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणं आणि सगळ्यांना एक मानणं, हे या धर्माचे काय आहेत, पिलर्स आहेत, या रिलिजनचे पिलर्स आहेत. कुराण इज द सॅक्रेड बुक ऑफ द मुस्लिम. कुराण हा त्यांचा धर्मग्रंथ आहे, या रिलिजनचा धर्मग्रंथ आहे कुराण. अकॉर्डिंग टू द सेन्सस 2011, इंडिया इज होम टू 172 मिलियन मुस्लिम. 2011च्या जनगणनेनुसार इंडियामध्ये 172 मिलियन मुस्लिम रिलिजनचे लोक आढळतात. द वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट मुस्लिम पॉप्युलेशन आफ्टर दोज इन इंडोनेशिया. फर्स्ट वनला आहे इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये 209 मिलियन लोक मुस्लिम रिलिजनचे आहेत. देन आहे पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये 176 मिलियन मुस्लिम पॉप्युलेशन आहे. आणि देन थर्ड नंबरला येतो इंडिया. इंडियामध्ये 172 मिलियन मुस्लिम पॉप्युलेशन आहे. द मुस्लिम कंपाइज 13.4% ऑफ द पॉप्युलेशन विच इन्क्लूड द शिया अँड द सुन्नी. आता याच्यामध्ये मुस्लिमांमध्ये सुद्धा दोन टाइप्स येतात, शिया आणि सुन्नी. सो या शिया आणि सुन्नी असे दोन्ही मिळून मुस्लिम रिलिजन जे आहे ते इंडियामध्ये 13.4% आहे. देन सुन्नी मुस्लिम्स रिप्रेझेंट द मेजॉरिटी इन. आता हे जे इंडियामधले जे मुस्लिम्स आहेत ते मेजॉरिटी मुस्लिम्स कोणत्या स्टेट्स मध्ये आढळतात, ते एक आहे जम्मू आणि काश्मीर, सेकंड लक्षद्वीप, अँड थर्ड हाय कॉन्सन्ट्रेशन इन द स्टेट्स ऑफ आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, आसाम अँड केरला. महाराष्ट्रात सुद्धा आहे, पण बाकीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात कमी आहेत. सो कुठे जम्मू अँड काश्मीर, लक्षद्वीप, देन आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल, आसाम आणि केरला. त्याच्यानंतर येतं ख्रिश्चनिटी. Christianity is the monotheistic religion. It is founded on the worship of Jesus Christ. आता हा जो आहे तो हा धर्म कुणी सुरू केला, हा जो हा ग्लोबल म्हणजे ग्लोबल लेवलला किंवा जागतिक लेवलचा हा धर्म आहे. या धर्माचे लोक जगामध्ये सगळीकडे पसरलेले आहेत. या धर्माचा शोध कोणी लावला तर हा धर्म सुरू कोणी केला तर हा जेसस ख्रिस्तांपासून सुरू झालाय. सन ऑफ गॉड, त्यांना काय म्हटलं जातं, ऍज अ सन ऑफ गॉड. त्यांना सन ऑफ गॉड म्हणून त्यांना संबोधलं जातं की देवाचा पुत्र. देन द युनिक सेल्फ रिव्हॅल्युएशन टू द ह्युमन रेस. द ख्रिश्चन फेथ इज डायरेक्टली distinguished from the religion of the Jews. The impact of the teaching of Judaism and Zoroastrianism can be felt in the faith of Christianity. It is the third largest religion of India, making up 2.3% of the population. St. Thomas is credited with introduction of Christianity in India. He arrived Malabar in AD 52. Christians comprise a majority in Nagaland, Mizoram, and Meghalaya, and have significant population in Northeast India, Goa and Kerala. काय म्हटलं त्यांनी, गोवा आणि. सो काय म्हटलं गेलंय, ख्रिश्चन इज अ मोनोपॉलिस्ट रिलिजन. म्हणजे इथे सुद्धा काय की यांचं एकच गॉड आहे, कोण, येशू ख्रिस्त, आणि तिथूनच फाउंड झाला. येशू ख्रिस्ताला सन ऑफ गॉड म्हणून म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की चेंज द फेथ डायरेक्टली डिसेंड फ्रॉम द रिलिजन ऑफ द ज्यूज. द इम्पॅक्ट ऑफ टीचिंग ऑफ जुडायझम अँड झोरास्ट्रियनिझम. सो हे जे धर्म आहेत आपण पुढे बघणार आहोत, जे की जुडायझम आणि झोरास्ट्रियनिझम, की हे दोन्ही धर्म जे आहेत त्या हे ख्रिस्ती धर्मावरती आधारित आहेत. ख्रिस्ती धर्माचे काही पार्ट जो आहे तो या धर्मामध्ये सांगितला गेलाय. सो त्याच्यामुळे ह्या तिन्ही धर्माला तसं म्हणाल तर ख्रिस्तियनिझमची जोड आहे. देन फेल्ड द फेथ ऑफ ख्रिस्टी.
इट इज द थर्ड लार्जेस्ट रिलीजन ऑफ इंडिया. इंडियातला तिसरा लार्जेस्ट जो रिलीजन आहे तो हा आहे ख्रिश्चन, मेकिंग अप 2.3 ऑफ द पॉप्युलेशन. सो 2.3% पॉप्युलेशन जे इंडियाचं आहे ते ख्रिश्चन धर्माचं आहे. सेंट थॉमस इज क्रेडिटेड विथ इंट्रोडक्शन टू ख्रिश्चनिटी इन इंडिया. इंडियामध्ये जर ख्रिश्चन धर्म कोणी ख्रिश्चन धर्माची ओळख कोणी करून दिली असेल तर ते आहेत सेंट थॉमस. आणि ते ही अराइव्ड इन मालबार इन एडी 52. एडी 52 मध्ये हे मालबार मध्ये दाखल झाले. ख्रिश्चन्स कंपेअर्स मेजॉरिटी इन नागालँड. सो इंडियामध्ये जी ख्रिश्चन पॉप्युलेशन जे आहे ते कोणत्या ठिकाणी आढळतं तर नागालँड, मिझोराम, मेघालया अँड हॅव अ सिग्निफिकंट पॉप्युलेशन इन नॉर्थ ईस्ट इंडिया. मग आणि काही जर राहिलेलं पॉप्युलेशन जे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आढळतं, मग तिथे गोवा आणि केरलामध्ये. देन नेक्स्ट आहे जुडाइझम. Judaism is a religion based on the concept of that there is a single God who gives commandments which constitutes a moral law of all humanity. So इथे सुद्धा एकच देव आहे या देशामध्ये, आणि तो देव काय करतो की काय कमेंडेड केलेले, गिव्स अ कमेंडेड गॉड who gives commandment which constitutes a moral law for all humanity. त्यांनी मानवतेचं शिकवण त्यांनी दिलेली आहे या धर्मामध्ये. This divine moral law in embodied in the codes set out in the first 5 books of Bible known as the Torah. Judaism has one of the foreign religion to have set its roots in India in recorded history. काय म्हटलंय? सो याचा मिनिंग काय की हा सुद्धा असा एक देश आहे की ज्याच्यामध्ये एकच देव आहे, आणि यांचा देव जो आहे तो काय कसली तो मानवतेची मानवतेबद्दल त्यांना शिकवण देतो. या धर्मामध्ये काय म्हटलंय की या धर्मामध्ये बायबलचे जे सुरुवातीचे 5 बुक्स होते की त्याच्यावरती आधारित हा धर्म आहे, आणि त्या 5 बुक्स म्हणून यांचा जो म्हणजे बायबलचे पहिले 5 बुक होते त्या धर्मग्रंथावरती आधारित आहे, आणि त्याला याच्यात तोरा म्हटलं गेलंय. आणि जुडाइझम वॉज वन ऑफ द फर्स्ट फॉरेन रिलीजन. सो जे रेकॉर्ड जो आपल्याकडे इंडियामध्ये रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड नुसार जुडाइझम हा पहिला फॉरेन धर्म म्हणून इंडियामध्ये त्याचं नाव नोंदलं गेलंय. की पहिला इंडियामध्ये आलेला फॉरेन धर्म कोणता असेल तर तो आहे जुडाइझम. हा प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी पडू शकता की विच रिलीजन इज वन ऑफ द फर्स्ट फॉरेन रिलीजन to have set its roots in the India in recorded history. तर त्याच्या वेळेस लक्षात आलं पाहिजे तुमचे जुडाइझम. देन येतं झोरोएस्ट्रियनिझम. काय आहे झोरोएस्ट्रियनिझम? सो याच्यामध्ये झोरोएस्ट्रियनिझम काय? Zoroastrianism, like Judaism, is a religious minority in India. Zoroastrianism believes that the creator Ahura Mazda is all good and nothing evil originates from him. Zend Avesta is the main religious text of Zoroastrianism. As per the census of 2001, 0.006% or 69,601 Parsis constitutes total population in India. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की झोरोएस्ट्रियनिझम हा सुद्धा जुडाइझम सारखाच एक मायनॉरिटी रिलीजन आहे, की याची संख्या इंडियामध्ये फार कमी आहे. पण याच्यामध्ये काय म्हटलंय की झोरोएस्ट्रियनिझम बिलीव्स दॅट द क्रिएटर अहुरा माजदा. म्हणजे झोरोएस्ट्रियनिझम या धर्माचा क्रिएटर कोण आहे तर अहुरा माजदा, की त्यांच्याकडून काही चुकीचं झालेलं नाहीये, ते सगळी गोष्ट ते ठीक करतात किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या बरोबरच असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा धर्मग्रंथ आहे झेंड अवेस्ता. सो झेंड अवेस्ता जो आहे तो त्यांचा धर्मग्रंथ आहे या धर्माचा, की त्याच्यावरती हा धर्म जो आहे की त्या ग्रंथाला फॉलो करतो. ऍज पर सेन्सस ऑफ 2001, 2001च्या सेन्सस नुसार या धर्माची इंडियामधलं पॉप्युलेशन होतं 0.006%. तेच जर पाहायला गेला तर 69,601. सो याच लोकांना आपण पारसी म्हणून संबोधतो. सो 69,601 पारसीज कॉन्स्टिट्यूट्स टोटल पॉप्युलेशन इन इंडिया. सो टोटल पॉप्युलेशन पैकी 69,601 पारसी जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत इंडियामध्ये. सो अशा पद्धतीने हे जे आपले रिलीजियस आहेत, आलं लक्षात 8 रिलीजन.
सो पहिला 8 रिलिजन मधले 4 जे आहेत ते इंडियन फाउंडर आहेत. मग त्याच्यातले इंडियन फाउंडर कोणते जे इंडियामध्ये फाउंड झालेले असे कोणते आहेत? सो फर्स्ट आहे हिंदुइझम, सेकंड आहे जैनिझम, थर्ड आहे सिखिझम, फोर्थ आहे बुद्धिझम. आणि 4 आहेत की जे फॉरेन मधून आलेले आहेत, बाहेरून आलेले आहेत, पण इंडियामध्ये त्याचं पॉप्युलेशन आहे. मग ते कोणते आहेत? तर त्याच्यामधलं आहे ख्रिश्चनिझम, इस्लाम, जुडाइझम आणि झोरास्ट्रिझम. आलं लक्षात? सो हे तुम्हाला विचारलं जाईल. ओके. सो काही डाऊट्स असतील तर मला विचारा, मेसेज करा किंवा कॉल करा. आणि हा जो एक क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रिलिजन डायव्हर्सिटी इन इंडिया, एक्सप्लेन द रिलिजियस डायव्हर्सिटी इन इंडिया, हा क्वेश्चन तुमचा होमवर्क म्हणून घ्या. मला लवकरात लवकर पाठवायचा आहे. तुम्ही मला पर्सनली जरी मेसेज करून व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालेल, मेल करायची सुद्धा गरज नाहीये. सो तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करून मला पर्सनल मेसेज वरती पाठवू शकता. एक्सप्लेन द रिलिजियस डायव्हर्सिटी इन इंडिया. पुन्हा एकदा घ्या लिहून, एक्सप्लेन द रिलिजियस डायव्हर्सिटी इन इंडिया. ओके. सो थँक्यू. थांबूयात आपण.